हा बिचारा पकड देते तिथे पुढे काहीतरी द्या मला वाटत करतोस नाही नाही फोटो नाही काढ फोटो काढा खबाना ना ना तिला बोल खबाना ए आपली इकडे आमचं काय हे चाललं पूर्ण होऊन आज गाडा टाळे लावा आणि नंतर त्याची एन्क्वायरी काय करायची करा ती एन्क्वायरी ज्याला परमिशन नाही त्यांच्या मार्फत आज तिथे केमिकल इंजिनिअरिंग केलेले जे प्रोफेसर आहेत त्याच्यामध्ये पारंगत असलेले लोक आहेत त्यांची कमिटी करा आणि आम्ही आमच्याबरोबर जे पारंगत लोक आहेत त्यांनाही त्याच्यामध्ये घेऊ आणि त्याची चौकशी झाली पाहिजे आणि हा लढा कसल्याही प्रकारचं केमिकल जे हे असतं ते त्याचं विल्हेवाट लावण्यासाठी काही झालेलं नव्हतं आपल्या लोकांनी आंदोलन केल्यानंतर काहीतरी झालंय तरी काही कंपन्या आपल्या कंपाऊंडमध्ये विहिरी काढलेल्या आहेत आणि तिथेच टाकतात हे सगळं एक लक्षात घ्या पाणी कुठे फिरत नाही पाणी सगळ्या ठिकाणी जातं हे या भागातल्या 200 किलोमीटरच्या केलेलं आहे हे आम्हाला एकदा तुम्ही सांगा वसंतदादा पाटलाने हे इथं आणलं गावागावात जाऊन लोकांना हे समजावून सांगणार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि आम्ही आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना आणि आम्हाला मागणी आहे त्याला टाळ्या लावा आणि दुसऱ्या कंपनीची एन्क्वायरी करा ही आमची मागणी आहे वेगवेगळ्या स्तरावर सगळ्या ठिकाणी देणार आहे रत्नागिरी जिल्हा महिला सेनेच्या बस तारीख लोकांना येऊ दे ना राजू आमरे आले का राजू आमरे
जांभेकर मी बोलते. या सगळ्या कोकणामध्ये विशेषतः जी वाटणाची नदी आहे या नदीच्या प्रवाहामध्ये पाणी तिथे प्लॅन्ट आहे म्हणतात सेंट्रल प्लॅन्ट आणि त्या ठिकाणी सगळ्या कंपन्यांचं वेस्ट वॉटर यावं अशी कल्पना आहे. पण नेमकं काय होतं कल्पना नाही आणि सगळ्या नद्या प्रदूषित होतात. मच्छीमारांची खूप कुचंबणा झालेली आहे आणि हल्ली तर पाहिलं तर फार तरुण मुलं जायला लागली. ती ह्यानी असतील तुमच्या हृदयरोग किंवा असे अनेक रोग, कॅन्सर. तर ह्या सगळ्या रोगामुळे ही म्हणजे आमच्यासारखी पिढी जर राहिली नाही तर पुढच्या पिढीचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे. तेव्हा ह्या सगळ्या कंपन्या आहेत म्हणजे असं लक्षात येतं की ह्या कंपन्या आपल्या दीदी नाही तिचंच हे तुम्हाला दाखव फोटो आमचं.